ज्या देवाने आम्हाला माणूस म्हणून ह्या भूतलावर जन्माला घातलंय, पाठविलंय, त्या देवाने आम्हाला या ठिकाणी जन्माला घालण्याच्या आधी आमची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांची चिंता तो देव वाहतोय. सगळ्या जीवजंतूंचा, सगळ्या सृष्टीचा सांभाळ तो देव करतोय. तो देव करतो. सकळ जीवांचा करीतसे सांभाळ, तुझ मोकळीला ऐसे कैसे. बरं का, आम्ही आमच्या जीवनामध्ये कार्य करत असताना आम्हाला हे माहिती आहे की सर्व प्राण्या पक्ष्यांचा, सर्व जीवजंतूंचा सांभाळ करणारा कोण आहे बरं? देव आहे. कधीतरी आम्ही बोलतो सुद्धा सगळ्या सृष्टीचा निर्माता तो देव आहे. या सगळ्या जीवजंतूंचा सांभाळ करणारा, सगळ्या प्राण्या पक्ष्यांचा सांभाळ करणारा तो भगवंत आहे. पण दुर्दैव एवढंच आहे, प्राण्या पक्ष्यांचा सांभाळ करणारा भगवंत आहे हे आम्हाला माहिती आहे, आमचा सांभाळ तोच करतो हे आम्ही विसरतोय. म्हणून तर मीपणा जागा होतोय ना, म्हणून तर अभिमान जागा होतोय ना, म्हणून तर अहंकार जागा होतोय ना. भगवंताला सर्व प्रिय आहेत, सर्व प्रिय आहेत. म्हणून तो सर्वांकडे कशा दृष्टीने पाहतो? समचरण दृष्टी, समदृष्टी, समदृष्टीने पाहतोय तो सर्वांकडे तो देव. आणि म्हणून मग या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या या उदरा, तो मातेचा सोयरा केतुलापा. जन्माला घालणारी आई, मुलाला जन्माला घालणारी आई, मला सांगा त्या आईला कोणतं बाळ आवडत नाही बरं? आईला कोणतं बाळ आवडत नाही? जे जगाला आवडत नाही ना, ते सुद्धा आईला आवडत असतंय. जन्माला घातलेलं प्रत्येक बाळ, प्रत्येक मुलावर आई तेवढंच प्रेम करत असते, तेवढीच काळजी घेत असते. तसं भगवंत म्हणतात, या सृष्टीमध्ये जर मी तुला जन्माला घातलेली आहे, तेवी मी तया जैसे असती तैशी आकळी काळ नो कोणी या घेतला पट्टा. तुम्ही फक्त माझं नामस्मरण करा. जे बाळ त्या आईचं स्मरण ठेवतंय ना, आईच्या म्हणण्याप्रमाणे वागतंय, जगतंय ना, त्या बाळावर, त्या मुलावर आईचं विशेष प्रेम असतंय, विशेष प्रेम असतंय. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात, तुम्ही माझं स्मरण ठेवा, माझं नामस्मरण करा. या कळी काळापासून सोडवायचं मी तुम्हाला सोडवतोय. जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून भगवंत म्हणतात, मी तुला सोडवतोय. या संसारूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी मी तुला सामर्थ्य देतोय. काय हे विश्व ज्या भगवंताने निर्माण केलेलं आहे, ज्या पांडुरंग परमात्म्याने निर्माण केलेलं आहे, ज्या ईश्वराने निर्माण केलेला आहे, तो ईश्वरच जर आम्ही आमचा करून घेतला, आपलासा करून घेतला, तर सृष्टीतलं सगळं आमचंच आहे ना. बरं का, आम्ही देवाची लेकरं आहोत, सृष्टी निर्माण करणाऱ्या त्या पांडुरंग परमात्म्याची लेकरं आहोत. एवढंच स्मरणात ठेवलं तर कसली चिंता आपल्याला राहील का? करते पण आम्ही आमच्यावर घेतलं की मग चिंता येते, टेन्शन येते, विचारग्रस्त होतो मनुष्य. हे विश्व देवाचं आहे. ह्या विश्वामध्ये कार्य करणारा देव आहे, ह्या विश्वाला सांभाळणारा देव आहे. हे जर आम्ही स्मरणात ठेवलं तर मग भगवंत म्हणतात, या ठिकाणी माऊली त्या ठिकाणी ओळख करून देतात, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. आपण म्हणतो ना, माझी पोरं मी सांभाळायला समर्थ आहे. जो प्रसंग आलाय ना, त्याला सामोरे जायला मी समर्थ आहे. जे दुःख प्राप्त झालंय ना, त्याला सामोरे जायला मी समर्थ आहे. माझं कुटुंब सांभाळायला मी समर्थ आहे. समर्थ म्हणजे सक्षम. सगळं ज्याच्याकडे आहे तो समर्थ आहे. सगळं ज्याच्याकडे आहे त्याची लेकरं जर आम्ही आहोत, विश्वाचा निर्माता जो भगवंत आहे, पांडुरंग परमात्मा आहे, त्याची लेकरं जर आम्ही आहोत, तर मला सांगा, आम्हाला कसली कमतरता असेल का? जाणवेल का? नाही जाणवू शकत. फक्त आम्ही काय केलं पाहिजे? भगवंत म्हणतात, तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावी शीतचेत साम. बघा, हा तुमची सगळी चिंता दूर करतोय संसाराची. काही काळ नो कोणी या घेतला पट्टा. ह्या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून तुम्हाला सोडवितोय. फक्त तुम्ही काय करा?
चित्त अर्पण करा, देवाला फक्त चित्त अर्पण करा. असो, श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे चावे गाव, या चावे गावातील हे पाटील परिवार आणि पाटील परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सुनंदा शांताराम पाटील आईसाहेबांना 15 फेब्रुवारी 2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात आईसाहेबांची मुलं श्री राजू शांताराम पाटील पूर्व सैनिक आहेत दादा, श्री महेश शांताराम पाटील आईसाहेबांच्या नातू असतील, नाती असतील, डॉक्टर रुचिता राजू पाटील, डॉक्टर भूषण राजू पाटील, साहिल राजू पाटील, दीक्षिता महेश पाटील, संपूर्ण हा पाटील परिवार. त्याचप्रमाणे आईसाहेबांच्या सुना आहेत राजश्री ताई, छायाताई. हा संपूर्ण पाटील परिवार आप्तेष्ट मित्र परिवार, आपल्या सर्वांना सुपरिचित असलेला हा पाटील परिवार, ज्या परिवाराचं योगदान राजकीय क्षेत्रात आहे, सामाजिक क्षेत्रात आहे, शैक्षणिक क्षेत्रात आहे, विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये ज्या पाटील परिवाराचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय, असा हा पाटील परिवार. बरं का, खर तर या मुलांचं पितृक्षेत्र 2002 साली जवळजवळ 23-24 वर्षांपूर्वी पितृक्षेत्र हरपलं, बाबांचं निधन झालं आणि आई साहेबांवर जबाबदारी आली. बाबांचं अर्थात वडिलांचं मार्गदर्शन करणं, वडिलांची माया देणं, आईचं प्रेम देणं, आईचं मार्गदर्शन जे काय असेल, जे संस्कार असतील ते संस्कार करणं आणि मुलांना सांभाळणं, नातवांना सांभाळणं, मुलांना नातवांना सांभाळण्याची जबाबदारी आई साहेबांवर आली. दादा या रामकृष्ण. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्य करत असताना स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी जगणारी माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात, पण स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी जगणारी माणसं एकदा काही देह गेला की देहाच्या बरोबर सगळं नष्ट झालं जातं, त्यांचं काही शिल्लक राहत नाही. बरं का, जसा भगवंताने जन्माला घातलंय, कार्य करायचं, जगायचं, जे आयुष्य दिलंय ते अनुभवायचं, जसं येईल तसं आयुष्य जगायचं आणि एक दिवस मृत्यू आला की निघून जायचं. बरं का, त्याला म्हणतात आयुष्य खातो काळ. बरं का माऊली, त्याला काय म्हणतात? आयुष्य खातो काळ. कशासाठी आम्हाला देवाने या ठिकाणी जन्माला घातलंय त्याची जर जाणीव नसेल, ती कर्म जर आमच्यासाठी आमच्याकडून जर घडली नाही, ज्या कामास्तव ज्या कारणास्तव आम्हाला या ठिकाणी भगवंताने जन्माला घातलेला आहे, तो परमार्थ, ती भक्ती, ते देव देश आणि धर्माचं कार्य जर आमच्याकडून घडलं नाही, तर मग मात्र त्याचं आयुष्य काळ खातोय असं म्हणायला हरकत नाही. पण या ठिकाणी ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या पाटील परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सुनंदा शांताराम पाटील आणि आमचे कैलासवासी शांताराम बाबा पाटील, या दोन्ही उभयतांनी, आई वडिलांनी खऱ्या अर्थानं देवकार्य, देशकार्य आणि धर्मकार्य ज्याला म्हणतात ना, ते कार्य त्यांच्याकडून घडलं असं म्हणायला हरकत नाही. कारण या दोन्ही उभयतांचं अर्थात आई बाबा यांची मुलं सन्माननीय श्री राजू शांताराम पाटील पूर्व सैनिक, दादांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं. आपलं विषयच असा आहे की स्वार्थासाठी आणि स्वतःसाठी जगणारी माणसं अनेक असतात, पण देवासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी माणसं खऱ्या अर्थानं जी योगदान देतात ना, ती देहाने जरी गेली, शरीराने जरी गेली, तरी कीर्ती रूपाने, कर्माच्या रूपाने आणि कार्याच्या रूपाने आपल्याला ती पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. या दोन्ही उभयतांचं योगदान आहे आपल्या देशासाठी, धर्मासाठी आणि देवासाठी. ज्या वेळेला देश सुरक्षित असतो ना,
त्या वेळेला आम्हाला धर्म सुरक्षित पाहायला मिळतोय, त्या वेळेला आमचे देव सुरक्षित आम्हाला पाहायला मिळतात. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी कार्य केलं देशासाठी, धर्मासाठी आणि देवासाठी. मर्यादित नाही, स्वतःचा विचार आणि स्वार्थाचा विचार नाही. तसं या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं या पाटील परिवाराने आणि या पाटील परिवारातील सन्माननीय आमचे राजू दादा, NSG कमांडो, कारगिल युद्ध विजेतेपूर्व राष्ट्रपती माननीय APJ अब्दुल कलाम यांचे PSO म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कार्य केलं. आता सध्या या ठिकाणी समाजामध्ये कार्य करत असताना जे जवान सिक्युरिटी सर्व्हिस त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे सैनिक फेडरेशन ठाणे जिल्हा याचं सुद्धा अध्यक्ष आहेत आणि श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थान त्या ठिकाणी सुद्धा अध्यक्ष म्हणून दादा कार्य करत आहेत. खर तर आम्ही आमच्या स्वतःसाठी किती जगतोय यापेक्षा आम्ही समाजासाठी, देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी काय करतो याला विशेष महत्व आहे. विशेष महत्व आहे. स्वतःसाठी जगणं सोपं आहे ना, स्वार्थासाठी जगणं सोपं आहे. ते कोणीही जगेल रे, त्यासाठी ना संस्कार ना मार्गदर्शन लागत. पण देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य जर करायचं असेल, घडावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी मार्गदर्शनाची गरज लागते, संस्कारांची गरज लागते आणि त्यासाठी काही गोष्टींचा त्याग करण्याची सुद्धा आवश्यकता असते. खऱ्या अर्थानं तो त्याग या पाटील परिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ते मार्गदर्शन आपल्याला या पाटील परिवारामध्ये पाहायला मिळतंय आणि ते संस्कार या पाटील परिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी सुनंदा शांताराम पाटील आई साहेब आणि कैलासवासी शांताराम बाबा पाटील या दोन्ही उभयतांनी या मुलांवर संस्कार करण्यामध्ये काही कमतरता केली नाही. या मुलांना मार्गदर्शन करण्यामध्ये कुठल्याही प्रकारे कमतरता केली नाही. त्यांनी आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. अर्थात आमचे राजू दादा असतील, आमचे महेश दादा असतील, यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि म्हणून त्यांचा समाजामध्ये आपल्याला योगदान पाहायला मिळतंय, कार्य पाहायला मिळतंय. बरं का. त्याचप्रमाणे या ठिकाणी शैक्षणिक जर विचार केला तर आईसाहेबांची 2 मुलं डॉक्टर आहेत, डॉक्टर रुचिताताई आणि डॉक्टर भूषण दादा. त्याचप्रमाणे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे राजकीय क्षेत्रामध्ये कार्य पाहायला मिळतंय, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य पाहायला मिळतंय आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य या कुटुंबाचं आपल्याला पाहायला मिळतंय. बरं का. ज्या वेळेला आम्ही समाजासाठी काहीतरी करत असतो ना, ज्या वेळेला आम्ही देवासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी काहीतरी योगदान आमचं असते, काहीतरी करत असतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाला, आमच्या जगण्याला अर्थ प्राप्त होत असतो, अर्थ प्राप्त होत असतो. बरं का. आणि ते मार्गदर्शन, ते संस्कार या ठिकाणी आपल्याला या मुलांवर पाहायला मिळतात, मुलांकडे पाहायला मिळतात. या उत्तर कार्यांच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. सन्माननीय श्री सदानंद दादा शेलार आणि सन्माननीय श्री सुनील दादा शेलार दोघांनी संपर्क केला आणि आजच्या सेवेबद्दल या ठिकाणी मला सांगण्यात आलं. खर तर मी भाग्य मानतो या ठिकाणी की या पाटील परिवाराच्या आईसाहेबांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी हा सेवा करण्याचा योग आलेला आहे. बरं का. ज्याप्रमाणे एखाद्या आईला आपलं बाळ प्रिय असतंय, बरं का, ते बाळ कसंही जरी असलं, कितीही जरी खोडसड असलं आणि कसंही जरी असलं तरी ते आईला प्रिय असतंय. बरं का. आपण कितीतरी असं आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना पाहतोय, काही मुलं आणि त्या मुलांची तक्रार शेजारी घेऊन येतात, त्याच्या हाताला धरून त्याच्या आईकडे आणतात आणि सांगतात, तुमचा मुलगा असं असं करतोय, तुमच्या मुलाने असं असं केलं. गाववाले काही म्हणतायत, तुमचा मुलगा म्हणजे ना, सगळे आळीतली लोक काही वेळेला म्हणतात, अख्ख्या आलीमध्ये 1 नंबर डांबरट पोरगा जर असेल ना, घरातलीही कंटाळतात, नातेवाईकही काही वेळेला कंटाळतात. म्हणून ते स्वतः फोन करून सांगतात, आत्या तुला जर यायचं असेल काही 4-5 दिवस राहिला तर ये, पण तुझ्या बरोबर तुझ्या नातवाला आणू नको.
त्या मुलाला आणू नको. सगळी जरी कंटाळली ना, सगळ्यांना जरी नकोसा असला ना, तरी मला सांगा कोणता मुलगा कोणत्या आईला नकोसा झालाय? जन्म देणारी जी आई आहे ना, तिला प्रत्येक प्रिय असतो, प्रत्येक मूल प्रिय असते, प्रत्येक मूल प्रिय असते. कितीही खोडसर असेल ना, तरी त्याला मांडीवर घेणार, औंजारणार, गोंजारणार, त्याच्या पाठीवरून, माथ्यावरून, डोक्यावरून हात फिरवणार मायेचा आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करणार. हा मातेचा दृष्टांत भगवंताने या ठिकाणी दिलेला आहे किंवा माऊलींनी या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हा आम्हाला जन्माला घालणारा देव एकच आहे, तुम्हा आम्हाला सांभाळणारा एकच देव आहे. तो देव सर्वव्यापी आहे, सर्वत्र कार्य करतोय. स्त्रीमध्येही आत्माच आहे आणि पुरुषामध्येही आत्माच आहे. तिथे फरक नाही, तिथे भेद नाही, बरं का. मग ज्या देवाने आम्हाला जन्माला घातलंय ना, त्या देवाने आम्हाला जन्माला घालण्याच्या आधी आमची व्यवस्था केलेली आहे. काय म्हटलेलं आहे? मनात वांचिरे पूर्व संचित केले. आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक चारही प्रकारची आमच्या बरोबर पुरून उरेल एवढी आमच्या बरोबर दिलेली आहे, बरं का. जे आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये ज्याची गरज आहे ना, ते सगळं काही भगवंताने आम्हाला जन्माला घालण्याच्या आधीच आमच्या बरोबर दिलेलं आहे. पण नेमकं झालं काय माहितीये का? जन्म झाला, बाहेरची हवा लागली, वारा लागला, काय जसे जसे हात लागत गेले, जशा जशा काही गोष्टींचा स्पर्श होत गेला, तसं तसं ते बाळ बदलत गेलं बघा. तसं तसं तो मनुष्य बदलत गेला. एवढा बदलला ना की देव काय, धर्म काय, देश काय, सगळं बाजूलाच गेलं. मी कोण हेही विसरला, स्वतःलाही विसरला. आणि स्वतःला विसरल्यामुळे ज्या देवाने जन्माला घातलं, जो देव सांभाळतोय, त्या देवाला विसरल्यामुळे आयुष्याचं गणित माणसाचं चुकत गेलं. आयुष्याचं गणित माणसाचं चुकलं. असं म्हणतात, हातचा जर बाजूला झाला, बरं का, हातच्याला जर विसरला, तर आयुष्यभर जरी गणित सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते गणिताचं उत्तर कधीही बरोबर येणार नाही, येत नाही, बरं का. आयुष्यभर जरी आम्ही गणित सोडवण्याचा प्रयत्न केला तरी त्या गणिताचं उत्तर कधीही बरोबर येणार नाही. आमचं तेच झालं, हातचा विसरलो आम्ही. चाले हे शरीर कुणाचे, सत्य कोण बोलविते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. जो देव आम्हाला सर्व काही कार्य करण्यासाठी सामर्थ्य देतोय, संपूर्ण सृष्टीचं कार्य ज्या देवाच्या सत्तेने चालतंय, त्याची ओळख करून देताना भगवंत म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जे जगाते चालिता. सूर्यालाही प्रकाश देण्यासाठी, सूर्यालाही कार्य करण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्या देवाचं सामर्थ्य आहे, बळ आहे, पृथ्वीलाही कार्य करण्यासाठी, आकाशाला, अपाला, तेजाला कार्य करण्यासाठी, या पाचही भूतांना कार्य करण्यासाठी ज्या देवाचं सामर्थ्य आहे, बळ आहे, संपूर्ण सृष्टीमध्ये ज्या देवाच्या सत्तेने सगळं काही कार्य घडतंय ना, तोच देव तुम्हा आम्हाला सांभाळतोय. फक्त झालं काय, त्या देवाचं विस्मरण झाल्यामुळे, त्या देवाला विसरल्यामुळे आमच्या आयुष्याचं गणित चुकलं गेलं. संतांना काय यावं लागतंय? संतांना कशासाठी यावं लागतंय? देवाच्या अवतारामध्ये, संतांच्या अवतारामध्ये आणि आमच्या अवतारामध्ये फरक आहे. देवाचा अवतार आहे, संतांचा अवतार आहे. तुम्ही म्हणाल आपल्यापणसाठी अवतार शब्द वापरला, कधीतरी घरातले बोलतात ना, अवतार बघ जा, अवतार पहा जा, तो अवतार आपला, बरं का बाबा, नाहीतर तिकडे जा, आपला अवतार. कधीतरी घरातलेच म्हणतात याचा अवतार परत परत बदलत असतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कितीतरी अवतार धारण करतो हा, ते अवतार आपले. बरं, देवाला अवतार घ्यावं लागतंय कशासाठी? गीतेमध्ये भगवंत आम्हाला ओळख करून देत आहेत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे.
धर्माची स्थापना करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंताला यावं लागतंय. तुकोबा म्हणतायत, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पालिसी भक्त जना. कशासाठी देवाला यावं लागतंय? तो देव अनेक वेळेला या ठिकाणी आमच्यासाठी अवतार घेतोय. घ्यावं लागतंय पांडुरंग परमात्म्याला. युगे 28 विटेवरी उभा. कोणासाठी? कोणासाठी? आपल्याच भेटीसाठी ना. कुंडलिका भेटी परब्रह्मालेका. तुमच्या आमच्यासाठीच त्या पांडुरंग परमात्म्याला, त्या देवाला अनेक अवतारामध्ये या ठिकाणी यावं लागतंय. आणि त्याची ओळख करून देण्यासाठी संतांना अनेक वेळेला यावं लागतंय. संतांचं कार्य फक्त एकच आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी, तुम्हा आम्हाला जाणीव करून देण्यासाठी, तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी संतांचं येणं आहे. संत येत असतात बरं का. आम्हाला सत्संग झाल्यानंतर आमच्याकडे कुठली भूमिका निर्माण होते, कुठल्या पद्धतीच्या विचाराने आम्ही कार्य करतोय, त्याच्यावर सगळं जीवनाचं आयुष्य अर्थात जीवनाची वाटचाल अवलंबून असते बरं का. या ठिकाणी अनेक माणसं अनेक कारणास्तव अनेक कार्य करत असतात. पण मुख्य जर पाहायला गेलं तर एक तर मानासाठी, एक तर धनासाठी, नाहीतर ज्ञानासाठी. आम्ही कशासाठी करतोय बरं? मानासाठी करतोय का? धनासाठी करतोय का? ज्ञानासाठी करतोय का? आपल्या मनाला जरा विचारा शांतपणे बसून, मी जे काही करतोय ते कशासाठी? मानासाठी जर करत असाल तर तुम्हाला काही मिळणार नाही, काही प्राप्त होणार नाही. फक्त सलोकता, लौकिकता ज्याला म्हणतात ना, मानासाठी जर करत असाल तर. धनासाठी जर करत असाल तर तुम्हाला काहीच प्राप्त होणार नाही, सलोकता पण नाही, लौकिकता पण नाही. पण ज्ञानासाठी जर तुम्ही कार्य करत असाल तर निश्चित त्याच्यामध्ये जीवनाचा उद्धार करण्याचा, उद्धार होण्याचा मार्ग आहे. ज्ञानामध्ये उद्धार होण्याचा मार्ग आहे, उद्धार करून घेण्याचा मार्ग आहे. देवाचं येणं कसं आहे? परिइच्छा. भक्ताने हाक मारावी आणि देवाने यावं. ते द्रौपदी कारणे लागवेगे, त्वरे धाव तू सर्व सांडून मागे. देवाला का कार्य करावं लागलेलं आहे? अनंत अवतार घेशी भक्ता कारणी. भक्ता कारणी देव अनेक वेळा येत असतात. भक्तांनी हाक मारावी, देवाला यावं लागतंय म्हणून परिइच्छा म्हटलेलं आहे. महाभक्त प्रल्हाद हा कष्ट वेला, म्हणून तया कारणे सिंह झाला. भक्ता कारणे गजेंद्र महासंकटी वाट पाहे, तया कारणे श्री हरी धावत आहे. खर तर अहिल्याचा अर्थात शिळा होऊन पडलेल्या त्या अहिल्याचा उद्धार करण्यासाठी श्रीराम प्रभूंना त्या मार्गात जावं लागतंय, हे आम्ही विसरता कामा नये. देवाला काय यावं लागतंय? अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. भक्तासाठी देवाला यावं लागतंय. भक्ताने हाक मारावं आणि देवाने यावं. अर्थात परिइच्छा म्हटलेलं आहे देवाचं येणं. संतांचं येणं आहे स्वइच्छा. स्वइच्छा. जेव्हा कार्य करायचं असेल तेव्हा यायचं, कार्य करायचं. जाणं कसं आहे? स्वइच्छा. जाणं कसं आहे? कार्य संपलं ना, कार्य झालं ना, थांबणे नाही, थांबणे नाही. म्हणून संतांचं कार्य आहे स्वइच्छा. येणं हे कसं आहे? स्वइच्छा. ज्या वेळेला जगाचा उद्धार करायचा असेल, ज्या वेळेला मार्गदर्शनाची गरज असेल, ज्या वेळेला ज्ञानाची गरज असेल, खऱ्या अर्थानं संस्कार, संस्कृती आणि ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला संतांचं येणं असतंय. स्वइच्छा. तुकोबांचा जर आम्ही विचार केला, जगद्गुरु तुकोबांचा 1608 साली जन्म आहे आणि 1650 साली वैकुंठ गमन आहे, जाणं आहे बरं का. 42 वर्षाचा कार्यकाळ. पण 42 वर्षामध्ये जे काही केलं ना, ते आज 142 जरी जगला तरी करता येणार नाही, अनुभवता येणार नाही तेवढं. जगद्गुरु तुकोबांचं कार्य जर पाहायला गेलं तर किती अमाप आहे, किती अमाप आहे. 4-4.5 अभंग जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिले. एक एक अभंगाचा जरी विचार करायला गेलो, एक एक अभंगाचा,
तरी आमचं आयुष्य पुरणार नाही एवढं सामर्थ्य आणि एवढं वाङ्मय जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिलंय. कार्य काय? जगाच्या कल्याणा. आम्ही संपूर्ण चरित्र जर जगद्गुरु तुकोबांचं बघितलं ना, संपूर्ण अभ्यास जर जगद्गुरु तुकोबांचा आम्ही केला तर जगाच्या कल्याणासाठीच जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलंय. जगाच्या कल्याणासाठीच. येणंच त्याच्यासाठी आहे ना. माऊलींचा जर विचार केला तर माऊली ज्ञानोबांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी भावार्थ दीपिका. अमृतानुभवासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ दिला. चांगदेव 65 दिली. हरिपाठ हा ग्रंथ दिला. आणि जेव्हा संजीवन समाधी घ्यायची ना, ज्या वेळेला कुठेतरी कार्याला पूर्णविराम द्यायचंय. खरं तर संतांच्या कार्याला पूर्णविराम कधीच नसतो. आजतागायत ते कार्य चालू आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत कार्य चालू राहणार. चंद्र सूर्य असेपर्यंत कार्य चालू राहणार. पण मग एवढं सगळं केल्यानंतरही ज्या वेळेला आम्ही कार्य केलंय म्हटल्यानंतर साहजिकच आहे, ज्या वेळेला आम्ही एखादी पूजा करतोय त्यावेळेला पूजा पूर्ण झाली की आम्ही देवाकडे काहीतरी मागतोच ना आपण. तर न मागता कधी पूजा पूर्ण झाले? नवे तर काही लोक अशी आहेत ना, पूजेच्या आधीच मागतात, पूजा करण्याच्या आधीच मागतात. तसं एवढं सगळं काही केलं, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, आता माझे जी उरले पायीकपण. आणि मग माऊली मागतायत विश्वात्मक देवाकडे. कोणासाठी? स्वतःसाठी नाही, स्वार्थासाठी नाही, केवळ मोजक्याच जातीसाठी, केवळ मोजक्याच धर्मासाठी नाही, केवळ मोजक्याच पंथासाठी नाही. संतांचं कार्य बघा कसं असते. ज्याला खऱ्या अर्थाने समाजसेवा करायची आहे ना, ज्याला खऱ्या अर्थाने समाज कार्य करायचं आहे ना, तो जातीपातीला मध्ये आणत नाही. बरं का? 18 पगड जाती एकत्र करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच 18 पगड जातीची माणसं एकत्र घेऊन त्यांच्यामध्ये परिवर्तन करण्याचं काम जगद्गुरु तुकोबांनी केलं, माऊली ज्ञानोबांनी केलं. बरं का? दुर्दैव एवढंच आहे की तेच कार्य करत असताना आम्ही जातीमध्ये विभागलो जातोय, आम्ही पंथामध्ये विभागलो जातोय, आम्ही विचारामध्ये विभागलो जातोय. हे दुर्दैव आहे. जाईसाहेबांच्या उत्तर करण्याच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली या पाटील परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सुनंदा शांताराम पाटील आईसाहेबांनी आमचा एक मुलगा खऱ्या अर्थानं देशाच्या सीमेवर पाठवला. श्री राजू शांताराम पाटील आमचे दादा. मला सांगा ना, त्या ठिकाणी देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक जे आहेत, जे शूरवीर आहेत,